महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचा ताबा देण्याची कार्यपद्धती काय? एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीचा कब्जा आहे आणि त्या व्यक्तीला जर त्या कब्जातून काढून जमीन त्या व्यक्तीला द्यायची, मग MLRC मध्ये तरतूद काय? त्याला अगोदर नोटीस देऊन बरोबर. त्याला कोणत्या कलमाखाली नोटीस देतात मॅडम? 149 नाही, 149 नाही, कलम 59 आणि 242 ची नोटीस देतात MLRCचा. एखाद्या खाजगी जमिनीवर अतिक्रमण असेल तर 59 242 ची नोटीस देतात. 59 242 ची नोटीस दिल्यानंतर MLRCचा कलम 227 खाली त्या व्यक्तीला नोटीस काढली जाते. त्याची संक्षिप्तरित्या चौकशी केली जाते आणि तो ताबा जर अतिक्रमण धारकाचा असेल, तो ताबा जर 12 वर्षापेक्षा जास्त काळ असेल, त्या ताब्यावरती जर म्हणजे ते 12 वर्ष कशाला म्हणतो आपण, द लिमिटेशन ऍक्ट 1963 मुदत अधिनियम 1963, बरोबर. तिथं आर्टिकल 64-65 लागतं. ज्यावेळेस असं आर्टिकल 64-65 लागतं त्यावेळेस तुमचा 59 आणि 242 कलम काही करू शकत, ही अख्ख्या कायद्यातली तरतूद. ओके. जर तुम्ही या कायद्याखाली जर यांना ताबा द्यायला आले नसाल आणि जर कदाचित तुम्ही ह्या साहेबांच्या पत्रात नमूद सगळी जी काही प्रक्रिया चालली ती कुळवाट कायद्याखाली, महाराष्ट्र शेतजमीन कुळवाट अधिनियम 1948 कलम 14 काय सांगतो की कुळाचे काय करू शकतात, त्यांच्या कसुरीमुळे जर काही कसूर झाली असेल तर कलम 14 खाली त्यांचं काय करू शकतो आपण, कुळाचं नाव कमी करण्यासाठी दावा करू शकतो. तो दावा करण्याच्या अगोदर त्या व्यक्तीला 2 महिने आगाऊ नोटीस द्यावी लागते. बरोबर. 14 खाली नाव कमी झालं तर ताबा मिळतो का? त्यासाठी कलम 29चा पोट कलम 2 खाली सामनेवाल्याला, ज्याचा जो मूळ मालक आहे, ज्याच्या कुळाचं मालकाचं नाते, त्या व्यक्तीला यांच्या विरुद्ध 29(2) दावा दाखल करून मग कब्जा मागावा लागतो. मला 29/2 चा जर दावा असेल, त्याचा काही निकाल असेल तर द्या. मी तुम्हाला सांगतोय प्रामाणिकपणे, महसूल प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने कुठलाही वादविवाद न होता मी स्वतः माझ्या हाताने यांना ताबा द्यायला तयार आहे. परंतु जर चुकीचं होणार असेल, 59 242 ची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, कलम 29(2) जर आपल्याकडे आदेश नसेल, अथवा मी सांगितल्याप्रमाणे दिवाणी न्यायालयाचे 2 आदेश आहेत, बरोबर. दिवाणी न्यायालयाचे 2 आदेश आहेत. त्या आदेशाला जर चॅलेंज होऊन त्याचा काही दिवाणी न्यायालयाचा आदेश असेल तरीही मी 1 मिनिटात सगळ्यांना बाहेर काढून तुम्हाला ताबा द्यायला तयार आहे. असं जर काही नसेल, आता मी इथं येऊन जे बोलतोय तर मी असं अचानक आलो बोलतोय असा काही भाग नाही. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध करणे अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 त्याचा कलम 15 च्या पोट कलम 9, 10, 12 खाली मला हे अधिकार कायद्याने प्रदान आहेत का एखाद्या आदिवासी व्यक्तीवर जर शासन, प्रशासन अथवा इतर त्यांच्याकडून अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांची सक्षमपणे बाजू मांडण्याचे अधिकार मला कायद्यात आहेत. आलं लक्षात? जर दिवाणी न्यायालय यांचा कब्जा 1950 पासून मान्य करते आणि सामनेवाल्याला जर त्याचा आदेश कोर्ट पारित करते दिवाणी न्यायालय, आणि इतक्या वर्षापासून जर कब्जा असेल तर दिवाणी न्यायालय, महसूल न्यायालयाला 59 242 चा अधिकार वापरण्याचे अधिकार नाहीत.